मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आज पहाटे पहाटे मस्तपैकी अभ्यंग स्नान करून या दिवाळीच्या प्रसन्न वातावरणात रिव्ह्यू द्यायला मजेशीर वाटतंय. खूप आनंद वाटतोय. तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय करा आणि फटाक्यापासून जरा सावधान राहा. चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करते. सुरुवातीला त्यांनी मागचा सीन घेतलाय. काल शेवटी जो दाखवला होता ना, तोच सीन आज दाखवलाय. प्रिया महिपतला धमकी देते, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, लक्षात ठेवायचं. महिपत प्रियाचा फोन ठेवतो, पण आता म्हणतो की ही बबली लोकांना एवढं बोलती ना नागराज शेठ, खरं तर कायद्यानं हिच्यावर बंदी आणायला पाहिजे. अहो, तुमच्या वकील भावाला सांगा हिचं काहीतरी करा म्हणून. त्यावर नागराज म्हणतो, वकील भावाचं काही सांगू नको बाबा मला महिपत. अरे मी काय करतो, तन्वीच्या घरी जातो आणि तिची बोलतीच बंद करतो. तिला काही करताच येणार नाही रे महिपत. महिपत म्हणतो, बरं बरं तसंच करा नागराज शेठ. बरं, आता प्रेक्षकांनो, या पुढचा जो सीन आहे ना, तो उगाच काहीतरी बळजबरी घेतल्यासारखा वाटला. म्हणजे तो सीन कॉमेडी होता, पण काहीतरी आपलं ती साक्षी गेली ना तर त्याचा दुखवटा चालू आहे या दोघांचा, पण तोही मजेशीर. आता नागराज रडतो बर का घरी आल्या आल्या आणि म्हणतो, महिपत अरे तुझी पोरगी गेली रे, अशी कशी गेली, असं कसं खून झाला रे तिचा महिपत. महिपत म्हणतो, अर शी काय नागराज शेठ, तुम्हाला ऍक्टिंग नाही जमत राव. काय शिकायची आहे का तुम्हाला ऍक्टिंग? हे बघा, त्या रिपोर्टरला मी व्हिडिओ दिला का नाही, टीव्हीत पाहिलं का तुम्ही, मी काय बोललो? अरे मी काय बोललो, डोळ्यात पाणी आणलं होतं मी. साक्षी साक्षी मला सोडून गेली, बापाला सोडून गेली. नागराजला काही जमेना बर का. नागराज म्हणत असतो, अरे माझी पोरगी गेली रे. अरे नाही रे महिपत, तुझी पोरगी गेली रे. म्हणून तो आता काहीतरी आपला आरडाओरडा करतोय. मग महिपत त्याला म्हणतो, अरे काय नागराज शेठ, अहो अजून जोरानं ओरडा जरा, तुम्हाला जमत नाही राव. अहो त्या चिचुंद्रीनं पण मगाशी माझं कौतुक केलं. काय म्हणली ऐकलं ना तुम्ही? फोनवर म्हणाली की अहो महिपत तुम्ही रडताना पण चिकने दिसता, मग मोठ्याने रडा. नागराज शेठ तुम्ही पण मोठ्याने रडा. नागराज जसं काही गाण्याचा सूर लावतोय तसा सूर लावत असतो. महिपत तुझी पोरगी गेली रे. यार मला नाही जमते बरं महिपत, मी असं सोफिस्टिकेटेड दुःख व्यक्त करतो, थांब जरा. मग आता त्याने चेहऱ्यावर दुःखाचे आविर्भाव आणलेत आणि ऍक्टिंग करतोय. बापरे महिपत, तुमच्या चेहऱ्यावर बाटली फोडली हो, तुमच्या पोरीचा चेहरा विद्रूप केला. काय नाही हो, आम्हाला सहन नाही होते हो. आता त्यावर महिपतने दोन्ही हात करून त्याला असं, जमलं बाबा, छान केली ऍक्टिंग. पण एकीकडे तोंड वाकडं करतोय. काहीतरी मजेशीर सीन होता. टीव्हीवर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर असो, नेहमीप्रमाणे सायली मॅडमची तंद्री लागलेली असते. अर्जुन काहीतरी शोधत असतो, कसली तरी फाईल का कसलं तरी. अगं माझं कुरिअर येणार होतं बायको, बघितलं का तू? आता हा बोलतोय पण हिचं लक्षच नाहीये. अर्जुन म्हणतो, बायको अगं ए सायली, अगं कुठे आहेस? मग सायली म्हणते, अगं बाई नाश्ता झाला का तुमचा? तुम्हाला काही हवंय का अजून? अर्जुन म्हणतो, काय मी केव्हाचं काय बोलतोय, तू काही ऐकलेलं दिसत नाहीये. काय झालं, कसला एवढा विचार करते सायली? सायली म्हणते, अहो साक्षीचा विचार करते मी. म्हणजे ती गुन्हेगार होती, शिक्षा भोगत होती, ते सगळं ठीक आहे हो, पण ह्या वयात कोणालाच असं मरण येऊ नये ना. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं बायको, पण तू ना आता साक्षीचा विचार करू नकोस. तूच म्हणतेस ना नेहमी, ज्याच्या नशिबात जे आहे ते होतं. त्यामुळे तू आता महिपतच्या मुलीचा विचार करून तुझी दिवाळी स्पॉइल करू नकोस. बायको, ही पहिली दिवाळी आहे जेव्हा तुझे आई बाबा तुझ्या सोबत आहेत. तू खुश राहायला हवं की नाही? सायली मग स्माईल करते आणि म्हणते, मी आहेच खुश. ही दिवाळी जरा जास्तीच खास आहे. अहो डॉक्टर म्हणत होते की मधुभाऊंच्या प्रकृतीत पण हळूहळू सुधारणा होतीये आणि आई पण आता माझ्याशी पूर्वीसारख्या वागायला लागल्यात आणि त्यातनं दिवाळीला माझे आई बाबा माझ्या सोबत आहेत. हे सगळं सगळं तुमच्यामुळे झालंय अहो. अर्जुन म्हणतो, तू खुश आहेस ना बायको, झालं तर मग अजून काय हवं मला? अर्जुन असं म्हणून आता तिच्या खांद्यावर हात ठेवतो, पण आता सायली त्याला जरा त्रास द्यायचा विचार करते, म्हणजे मजेशीर पद्धतीने. सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही सगळं दिलं पण एक गोष्ट द्यायची विसरलात. अर्जुन म्हणतो, कुठली गोष्ट? सायली म्हणते, ओळखा ना बायकोच्या मनातलं. अर्जुन म्हणतो, नाही बाबा ओळखतायत, तू सांग ना मला. सायली आता त्याला मागे करते आणि म्हणते, काय हो बायकोच्या मनातलं ओळखता नाही येत का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, नाही ग, नाही ओळखता येते, तू सांग ना कुठली गोष्ट, मी आणून देतो. सायली म्हणते, बरं चला बरं, कान पुढे करा तुमचा.
अर्जुनला वाटतं ही कानात सांगणार आहे म्हणून तो म्हणतो ओ कान पुढे करू का, बरं बरं, हाऊ स्वीट बायको, असं म्हणून त्याने कान पुढे केलाय. तरी ही त्याच्या कानात जोरात ओरडून म्हणते तुम्हीच ओळखा आणि असं म्हणून पळून जाते. बिचाऱ्याच्या कानात जरा जोरात आवाज झालाय. तर असो, आता अर्जुन विचार करायला लागतो आता हिला काय पाहिजे बाबा, त्याला टेन्शनच येत असेल नाही प्रेक्षकांनो. असो, पण आता हा तिच्या मागे मागे करताना दाखवलाय. मागे मागे करत करत हा खाली आलाय हॉलमध्ये आणि म्हणत असतो काय झालंय बायको, सांग तरी तुला काय हवंय. आता प्रतापराव कल्पनाताई पाहायला लागतात या दोघांकडे. अस्मिता म्हणते अर्जुनची बायको चिडली, आता काही खरं नाही अर्जुनचं. कल्पनाताई म्हणतात काय ग अस्मिता. सायली म्हणते नाही नाही अहो असं नाहीये अस्मिताताई, काही चिडली नाहीये मी. प्रतापराव म्हणतात नाही नाही आम्हाला माहिती आहे सायली, नाही म्हणजे जेव्हा नवरा मागे मागे आणि बायको पुढे पुढे करत फिरत असते ना त्याचा दुसरा काही अर्थ होतच नसतो. आमच्या बाबतीत झालंय बरं ते. कल्पनाताई म्हणतात अहो काही पण काय सांगता हो पोरांना. तर असो, सायली विषय बदलते आणि म्हणते तुम्ही कुठल्या गप्पा मारत होतात. आता कल्पनाताईंना ते लक्षात येतं. त्या म्हणतात बघा बघा वकिलीनबाईंनी कसा विषय बदललाय. मग अस्मिता म्हणते काही नाही ग सायली, आम्ही ना दिवाळीच्या शॉपिंग बद्दल बोलतोय. अर्जुन म्हणतो तू कशाला शॉपिंग बद्दल बोलतेस अस्मिताताई, आता तू तर सतत शॉपिंग करत असते आणि दिवाळीची काय स्पेशल शॉपिंग करणार आहेस तू. कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन, मी तिला हे सांगत होते की माझ्याकडे आता एवढ्या साड्या झाल्या आहेत की मागच्या आठवड्यात तर मी दिल्या बरं का बऱ्याच. त्यापेक्षा ना आपण साडी वगैरे घेण्यापेक्षा सणाचंच खरेदी करू बाबा. सायली म्हणते आई मी करणारच आहे फराळ, आपण बाहेरून वगैरे नको आणूयात. अस्मिता म्हणते ते तर तू दरवर्षी करतेसच, पण माझ्याकडे ड्रेस नाहीये राव, मला छान ड्रेस हवा म्हणजे हवा. प्रतापराव म्हणतात बरं घेऊयात तुझ्यासाठी छान ड्रेस, तुझ्या शॉपिंगवर बंदी नाहीये अस्मिता. सायली म्हणते अहो बाबा आमच्या शॉपिंगवर बंदी आहे बरं का. नाही आईंचं म्हणणं मला पटलंय बाबा, यावर्षी ना आपण अन्नपूर्णा ट्रस्ट मधल्या लोकांसाठी छान नवीन कपडे घेऊयात, म्हणजे त्यांचीही दिवाळी आनंदात जाईल. अर्जुन म्हणतो वा ग्रेट आयडिया. सायलीचं असं म्हणणं असतं की गोरगरीब लोकांमध्ये आपण चांगले नवीन कपडे वाटूयात. तशी तिची कल्पना छान आहे, पण सणासुदीला घरातल्या लक्ष्मीने सुद्धा नवं घ्यायला हवं, ज्याने त्याने यथाशक्तीनुसार घ्यावं. तर असो, मी आपलं माझं मत व्यक्त केलं. आता या प्रियाचे आई बाबा ऐकतात बरं का हे सगळं. आता बघा यांचं ठरलेलं आहे की आता घ्यायचे बा गोरगरिबांना कपडे. आता ही मैना ती तिच्या खोलीत जाते आणि तिची साडीचा पदर आहे ना तो फाडायला लागते. आता तिच्या मागे मागे सदाशिव येतो आणि विचारतो अगं ए मैने काय करते, कशाला फाडते हे सगळं. त्यावर मैना म्हणते तुम्हाला ना काही समजतच नाही, ते सुभेदार गरिबांना कपडे देणारे म्हणे. सदाशिव म्हणतो मग त्याचं काय. मग मैना म्हणते आपण काय गरीब नाही का, आपल्याला नको का नवीन कपडे. सदाशिव म्हणतो हा तसं तुझं बरोबर आहे ग मैने. अरे वा मैने तू लयच हुशार आहे ग, आलं माझ्या लक्षात आलं तुझ्या मनात काय येते. 1 इंच देऊन 5 इंच कसे घ्यायचे हे तुला बरोबर समजतं मैने. फाड 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 ती साडी फाड. प्रेक्षकांनो प्रिया नेमकी कोणावर गेली आहे हे सांगणं जरा कठीणच झालंय मला. तर हिने मुद्दाम तिच्या साडीचा काठ आहे ना तो असं बऱ्यापैकी फाडला आणि आता बाहेर आली आहे सायली जवळ. ते सगळेजण नाश्ता करत असतात. आल्या आल्या म्हणते कशी अगं सायली बेटा पाणी देते का ग जरा, देशील ना. आता मुद्दाम त्या साडीची अशी पुरचुंडी केली आहे हातामध्ये आणि पाणी घेताना तोच हात समोर करते. खरं तर कल्पनाताईंना ही बाब खटकली आणि कोणालाही खटकेलच. आता मुद्दाम त्या साडीचा पदर असतो ना तो असा झाकलाय आणि त्याच हाताने मुद्दाम पाणी पिते बरं का. आता सायली म्हणते काही लागलं का ग आई तुझ्या हाताला. मैना म्हणते नाही ग सायली. मग कल्पनाताई म्हणतात हो ना हो मला पण असंच वाटतंय, काही झालंय का तुमच्या हाताला. मैना म्हणते नाही हो काही नाही. मग कल्पनाताई म्हणतात मग असा का हात ठेवलाय तुम्ही. मग मैना म्हणते अहो हे ना ते आता मुद्दाम ते फाटलेलं जे पदर आहे ना तो समोर आणते बरं का कल्पनाताईंच्या, त्यामुळे कल्पनाताईंना जरा ऑकवर्ड वाटतं. मग सायली म्हणते अगं काय ग आई, पदरावर साडी फाटलीये म्हणून लपवत होतीस का ग. मग सदाशिव म्हणतो अगं पोरी गरिबी लपवायला असं करावं लागतं ग आम्हाला. मैनावती तू काळजी नको करू, मी घेईल तुला नवीन साडी पुढच्या वर्षी. आता अर्जुन बिचारा बोळा तो लगेच म्हणतो अहो मी जाणारच होतो दिवाळीच्या शॉपिंगसाठी आणि मला तुमच्यासाठी शॉपिंग करायचीच आहे, चला बरं आपण एकत्र जाऊयात. मैना म्हणते अहो नाही हो जावाई बापू एवढी तर फाटलीये,
मी जोड टाके देऊन टाकते. प्रतापराव म्हणतात, नाही नाही नाही, या बाबतीत मी अर्जुनच्या मताशी सहमत आहे. अर्जुन म्हणतोय ना, चला तर मग जा बरं तुम्ही शॉपिंगला. अर्जुनने ठरवलंय ना, तर जा तुम्ही त्याच्यासोबत शॉपिंगला. प्रतापराव असे म्हटल्यानंतर लगेच अस्मिता म्हणते, हो, शॉपिंगला कधी नाही म्हणायचं नसतं, आणि तुम्ही जाताच आहे ना, तर मला पण 1-2 ड्रेस घेता येतील तुमच्या सोबत. त्यावरती हा सदाशिव म्हणतो, नाही राहू द्या जावई बापू, राहू द्या. मग अर्जुन आता चिडल्यासारखं नाटक करतो, ठीक आहे जाऊ द्या, मग नाही घ्यायचं का तुम्हाला बाबा, जाऊ द्या मग, राहू द्या. मग लगेच सदाशिव म्हणतो, नाही येतो ना मी, येतो, चला जाऊया शॉपिंगला, रागवू नका जावई बापू. मग अर्जुन म्हणतो, बरं चालेल, जाऊयात आपण सगळेजण शॉपिंगला. चल बायको, जाऊयात ना शॉपिंगला. आता सायलीबाई अजूनही नाराजच आहे बरं का अर्जुनवर. अर्जुनला ती म्हणते असं करते आणि स्वयंपाकघरात जाते. मग अर्जुन म्हणतो, आलो जरा तिला मदत करून. अर्जुन जातो सायलीच्या मागे स्वयंपाकघरात आणि म्हणतो, ए बायको, तू शॉपिंग बद्दल बोलत होतीस का? नाही म्हणजे ते तर आहे माझ्या लक्षात, पण अशी कुठली गोष्ट आहे जी मी तुला दिली नाही, सांग ना बायको. सायली काही अजून त्याच्याशी बोले ना, ती तिच्या कामात दंग आहे, हा आपला मागे करू लागला. आता तेवढ्यात येतो नागराज तिथे. मैना आणि सदाशिव दोघे तिथे आता नाश्ता करायला बसलेत. आजचा एपिसोड जरा मोठा आहे बरं का प्रेक्षकांनो, पण वेळात वेळ काढून नक्की ऐका. तर नागराज आल्या प्रतापराव म्हणतात, ये अरे नागराज ये. आता नागराज आल्या म्हणतो, सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिया पण आली आहे बरं का. आता नागराजने पाहिलंय प्रियाला, प्रिया दारातच उभी असते. प्रतापराव म्हणतात, काय रे नागराज, आज सरप्राईजच दिलंस तू. आता या कल्पनाताई म्हणतात, काय हो भाऊजी, आज वाट चुकलात की काय, आमची आठवण तुम्हाला येतच नाही. आता हे नागराज म्हणतोय, अहो वहिनी, दिवाळीत नाही येता आलं तर? नाही म्हणजे सुमनच्या आमच्या मेहुण्याकडे म्हणजे सुमनच्या भावाकडे जावं लागतं ना मला, म्हणून विचार केला की आत्ताच यावं, सगळ्यांना भेटून शुभेच्छा द्याव्यात. आता बघा, सगळ्यांना वाटतं बरं झालं बाबा आला नागराज. सायली औपचारिकता म्हणून विचारते, नागराज काका कॉफी आणते, बसा ना. नागराज म्हणतो, अगं नको, मी निघतोच आता. मग नागराज म्हणतो, पाहुणे आलेत वाटतं. प्रियाच्या आईवडिलांकडे बघून मुद्दाम म्हणतो बरं का. आता प्रताप म्हणतात, अरे पाहुणे नाही येत ते नागराज, घरातलेच येत ते. अरे थांब, तुझी ओळख करून देतो. हे आहेत आपले सायलीचे आई बाबा, सायलीचे जन्मदाते आहेत बरं. नागराज मुद्दाम आता सरप्राईज झाल्यासारखे एक्सप्रेशन देतो. आता हे प्रतापराव म्हणतात, हे सदाशिव लोखंडे आणि या मैनावती लोखंडे. प्रिया कशी बघत असते बघा लांबून. प्रियाला वाटतं आता नागराज काहीतरी बोलेल. प्रतापराव पुढे म्हणतात, अरे आपल्या अर्जुनने खूप मेहनतीने शोधलंय बरं का आपल्या सायलीच्या आई बाबांना, पण आता उगाच मुद्दाम नागराज म्हणतो, काय सांगतोस प्रताप, तन्वीचे आई बाबा आहेत हे. आता सगळेजण पाहायला लागतात बरं का लगेच नागराजकडे, आणि लगेच नागराज म्हणतो, अरे सॉरी, चुकून माझ्या तोंडी तन्वीचं नाव निघालं, मला असं म्हणायचं होतं की हे सायलीचे आई बाबा आहेत. आता अर्जुन म्हणतो, हो काका. आता बघा प्रियाला जरा टेन्शन आलंय. नागराज म्हणतो, वा अर्जुन, छान, तू शोधून काढलंस का, मस्त, भारी भारी. नमस्कार, मी तन्वीचा काका आहे. आता नागराज मैनावती आणि सदाशिवला नमस्कार करतो, म्हणजे लांबूनच हात जोडून, पण म्हणतो कसा, अरे आत्ता माझ्या लक्षात आलं, मी तन्वीचं का नाव घेतलं मगाशी, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का. बघा ना, या ताईंचं स्माईल आहे ना, एक्झॅक्टली डिक्टो आपल्या तन्वीसारखं आहे नाही. ती मैना आता पाहतच राहते बरं का या नागराजकडे. पण बघा ना प्रेक्षकांना, आता ती पुढे काय बोलते. आता जरा इथं सस्पेन्स क्रिएट केला त्यांनी. आता सदाशिव बघायला लागतो नागराजकडे, नागराज बघतो सगळ्यांकडे आणि म्हणतो कसा, सेम टू सेम, अगदी सेम टू सेम प्रियासारखं आहे ना यांचं स्माईल, म्हणजे आपल्या तन्वीसारखं. कल्पनाताई लगेच म्हणतात, नाही हो भाऊजी, आम्हाला नाही वाटलं असं कधी. आता मैना पण म्हणते, नाही हो नाही. अस्मिता म्हणते, तन्वी अशी काय हसते का, सतत तिच्या कपाळावर आठ्याच असतात. अर्जुनला जरा जास्तीच नवल वाटलंय बरं का नागराजच्या या बोलण्याचं. आता ही मैना कशी म्हणते बघा, हो ना भाऊ, नाही तुम्ही त्या तन्वीचे काका आहात ते सगळं ठीक आहे, पण खरं सांगू का, तुमची तन्वीबाई आम्हाला नाही आवडली. ही तिची जन्मदाती आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि हिलाच हिची पोरगी आवडलेली नाहीये. बघा ना प्रिया कशी बघते आता नागराजकडे रागो. आता नागराज म्हणतो, अच्छा तुमच्यापर्यंत पण आमच्या तन्वीचे पराक्रम पोचले वाटतं. नाही काय ना, सॉरी, म्हणजे खरंच मनापासून सॉरी. मला असं वाटलं म्हणून मी बोलून गेलो, पण माझा गैरसमज नका करून घेऊ. बरं चला निघतो आता. अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतोस काका, आत्ताच आलास ना, थांब की थोड्या वेळ.
नागराज म्हणतो, अरे अर्जुन, ज्या कामासाठी आलो होतो मी, ते काम तर झालं ना. अर्जुन आता जरा विचित्रच बघतो त्याच्याकडे, की हा असा का बोलतोय. आणि खरंच ना प्रेक्षकांनो, काहीच्या काही बोलतोय ना. आता सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. मग नागराज म्हणतो, अरे म्हणजे तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो होतो ना मी, तुम्हाला शुभेच्छा दिल्या, ज्या कामासाठी आलो ते झालं ना, मग निघतो आता. चला, पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दीपावलीच्या. प्रतापराव नागराजला म्हणतात, चल नागराज, तुला पण शुभेच्छा, पण पुन्हा ये नक्की फराळाला. नागराज म्हणतो, हो हो नक्की येणार, चला येतो. असं म्हणून आता नागराज निघून जातो बरं का. आता प्रिया पण उगीच काहीतरी फोनवर बोलायचं निमित्त करते आणि नागराजच्या पाठीपाठी जाते. तिला नागराजवर ओरडायचं असतं ना, की कशाला रिकामा उद्योग केला इथे येऊन वगैरे वगैरे. आता प्रिया हॅलो हॅलो करते आणि चालली जाते बाहेर. प्रिया नागराजच्या पाठीपाठी जाते आणि इकडे अर्जुन सायलीच्या पाठीपाठी जातो. अर्जुन म्हणत असतो, बायको सांग ना अगं, अशी कुठली गोष्ट आहे जी मी तुला दिली नाहीये. आता सायली किचन मध्ये आणि हा तिच्या मागे मागे करून आपला तिला विचारतोय, पण ही काही उत्तर देईना त्याला. आता तो विचारत पडलाय की नेमकं हिला पाहिजे तरी काय बाबा. तर असो, आता प्रिया गेलीये नागराजच्या मागे मागे बाहेर गाडीजवळ आणि म्हणते कशी, ओ थांबा जरा एक मिनिट. काय हो, आत काय चालू होतं तुमचं? माझी स्माईल त्या मैनासारखी वाटली का तुम्हाला? नागराज म्हणतो, अगं आहेच ना, असणारच ना, तुझी आई आहे सख्खी प्रिया. प्रिया म्हणते, ओ मग हे सगळ्यांना सांगायची काय गरज आहे? तुम्ही सगळ्यांना सांगत बसणार आहे का? तुम्हाला वॉर्न करते हं काका, आज जो प्रकार केला ना तो परत नाही करायचा, नाहीतर तो व्हिडिओ. आता नागराज म्हणतो, व्हिडिओ, अगं किती वेळेला त्या व्हिडिओची धमकी देतेस प्रिया. तो व्हिडिओ शब्द ऐकला ना तुझ्या तोंडून की मळमळायला होता मला. आता परत जर त्या व्हिडिओची धमकी दिली प्रिया, तर याआधी लक्षात ठेवायचं की आज जे तू बघितलं ना तो फक्त आणि फक्त ट्रेलर होता प्रिया. अभी पिक्चर पुरा बाकी आहे, लक्षात ठेवायचं प्रिया. आता जो लक्ष्मी फटाका आत फोडलाय ना, बॉम्ब फोडायला मला वेळ लागणार नाहीये. पिक्चर ग, पिक्चर म्हणजे तुझे हिरो हिरोईन, तुझे जन्मदाते मैनावती लोखंडे, सदाशिव लोखंडे. आणि पिक्चर ग, पिक्चर काय नाव असेल बरं या पिक्चरचं? पिक्चरचं नाव बम, एक मोठा बम, काहीतरी फ्लॉप नाव ठेवलंय. असो, आता अर्जुन येतो तेवढ्यात आणि म्हणतो, कसल्या बॉम्ब बद्दल बोलतोयस रे नागराज काका? आता त्याच्यासोबत सायलीचे आई वडील पण आहेत, हे चाललेत शॉपिंगला आणि बहुधा ते मधुभाऊंना पण भेटायलाच जातील असं मला वाटतंय. बघू पुढे काय घडतं. आता नागराज म्हणतो अर्जुनला, अरे दिवाळीतला ॲटम बॉम्ब रे अर्जुन. अरे हिला सांगत होतो तन्वीला, अरे आपली तन्वी लहानपणी घाबरायची ना बॉम्बला, अशी लांबून बॉम्ब लावायची, म्हणून म्हटलं जरा बॉम्ब सांभाळून वापर, नाही का, भीती वाटते ना हिला तन्वीला, म्हणून म्हटलं रे तिला. लगेच आता सायली म्हणते, नागराज काका तुम्ही कुठे बाहेर चाललात का? नागराज म्हणतो, नाही अगं सायली, घरीच चाललो. सायली म्हणते, चला ना मग आपण सगळे एकाच दिशेला चाललोय, सोबतच जाऊयात. नागराज म्हणतो, बरं चालेल, हरकत नाही, गप्पा होतील आपल्या छान, चला चला जाऊयात सोबत. चल मग तन्वी, येतो आम्ही, जपून राहा. मुद्दाम तिला धमकी देतो बरं का चालता चालता. आणि अर्जुन सोबतच त्याच्या गाडीमध्ये आता जातोय. बहुधा हे प्रतिमा आत्याकडे जाणार असतील असं वाटतंय. बघूयात पुढे काय काय घडतंय. पण मालिकेमध्ये आता खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार प्रेक्षकांनो, यात शंका नाहीये. आणि त्यातनं दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर पूर्णाजी त्यांनी बॅक आणली आहे, परत आणली आहे, त्यामुळे बघायला ना आणखीन मजा येते. तर आता बघा या पुढच्या सीनमध्ये, हा पुढचा सीन तुम्ही शेवटचा बघताय मालिकेमधला. पुढच्या सीनमध्ये त्यांनी एका लेडीची एंट्री दाखवली आहे. कालच्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. इथे आता साक्षी तिचं सगळं म्हणजे काय म्हणता येईल असं नवीन रूप घेऊन आली आहे. साडी वगैरे घातलेली आहे तिने, असं हाफ स्लीवलेस असं ब्लाऊज घातलाय आणि आता आल्या आल्या दार वाजवतीये. आता नागराज नाही, महिपत तिथे बसलेला आहे आणि मग साक्षीला पाहिल्या तो म्हणतो, कोण आपण, कोण पाहिजे तुम्हाला, कोण आहे? आता साक्षी अशी समोर येते बरं का प्रेक्षकांनो. आता उगाचच हा महिपत ऍक्टिंग करत असतो, ओ बाई कोण पाहिजे तुम्हाला, अशा कशा घरात घुसल्या तुम्ही, काय विचारतोय मी तुम्हाला, घरात कसे काय आल्यात, कोणी बघितलं तर काय म्हणल, ओ काय विचारतोय मी. पण आता साक्षी मात्र डायरेक्ट येते आतमध्ये, म्हणजे आता येणारच, ती तिचंच घर आहे म्हणा. आता तिथे सोफ्यावर येऊन बसते. महिपत म्हणतो, ओ बाई सोफ्यावर का बरं बसल्या, आमच्या घरात काय नाव काय तुमचं? आता ही साक्षी महिपतला बघून म्हणते, समीरा शेखर. महिपत म्हणतो, समीरा शेखर का? तुम्हाला एक सांगू का मॅडम, तुम्ही ना अगदी माझ्या लेकीसारख्या दिसता बघा. हा खरंच, पण माझी लेक ना ती बिचारी मेली हो, खरंच मेली.
मग आता साक्षी अरे अरे असं तोंड करते बरं का, आणि हे दोघंचे दोघं मोठ्याने हसायला लागतात. म्हणजे आता ही साक्षी समीरा शेखर हे नाव घेऊन जगामध्ये मिरवणार आहे. पण आता हिचं हे सत्य अर्जुनला बाहेर काढायला वेळ लागणार नाही. पण आता बघूयात, तशी काही ती फारशी वेगळी दिसते असं मला वाटत नाहीये. ती एक्झॅक्टली साक्षीसारखीच दिसते ना प्रेक्षकांना. आता ती मला आधी वाटलं होतं हे चेहरा वगैरे बदलतात की काय साक्षीचा, पण त्यांनी साक्षीचा जरा मेक ओव्हर केलाय आणि तिला पुन्हा पाठवलंय. तर असो, महिपत आता त्याच्या पोरीची दृष्ट काढतो आणि दोघे एकमेकांकडे बघून हसतात. आणि मालिकेचा हा आजचा एपिसोड इथे संपून जातो. पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात प्रेक्षकांनो, अर्जुनने लक्ष्मीपूजनासाठी काही कॅश आणली आहे आणि ती कॅश तो कल्पनाताईकडे देत म्हणतो, मम्मा हे बघ ही कॅश घे, मी काढून आणली आहे थोडी, तुला लागली तर पुन्हा घे. आता मैना आणि सदाशिवचे डोळे फिरले ना ती एवढी मोठी कॅश बघून. आता कल्पना त्यांनी ती कॅश सायलीकडेच ठेवायला दिली आहे. आता लगेच मैना सायलीच्या मागे मागे जाते बरं का. आता ती कॅश कुठे ठेवतीये सायली हे त्या मैनाला बघायचंय. सायलीच्या मागे जाऊन म्हणते, सायली अगं या साड्या ना तुझ्या जवळच ठेव बाई कपाटात. अगं कुठल्या दिवशी कुठली साडी घालायची तूच मला सांग. आता सायली बिचारी बोळी बाबडी, ती तिच्या समोरच कपाटात पैसे ठेवते. आता सायली गेल्यानंतर मैना त्या खोलीत येते आणि ती कॅश काढायचा प्रयत्न करते आणि अर्जुन नेमका तिला बघतो असं त्यांनी दाखवलंय. पण मला वाटत नाही अर्जुन काही यांच्याबद्दल कांगावा करेल असं वाटतंय. तर घरी प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी नसेल केले त्यांनी. आणि या रिव्ह्यूला आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. मंडळी, दिवाळीसाठी एक छानशी चारोळी आली बघा आज माझ्याकडे, ती तुम्हाला ऐकवते. झाला आरंभ आनंद पर्वाला, दीपोत्सव सुरू झाला, सप्तरंगात आसमंत उजळला, चैतन्य उत्साह मनी उसळला, धन आरोग्य मनशांती लाभो, याच शुभेच्छा आपण सर्वांना. सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी, शुभ दिवाळी. सगळ्यांनी दिवाळी आनंदात साजरी करूया. चला तर मग मंडळी, उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद अँड हॅपी दिवाळी वन्स अगेन.